नमस्कार मित्रांनो, हे जाड तांदूळ आहे. हे तांदूळ आपल्याला तर भिजत ठेवायचे रात्रभर. तर मी इथे अशा प्रकारे तांदूळ आहे ना भिजत ठेवलेले आहे रात्रभर. आता आपल्याला याला मिक्सी धरायचा आहे. बघू शकता. तुम्हाला जर क्वांटिटी जास्त पाहिजे असेल तर तुम्ही जास्त वापरू शकता तांदूळ. छान पाणी काढून घ्यायचं पूर्ण आणि मिक्सरमध्ये आपल्याला धरून घ्यायचं आहे. तर आपल्याला याच्यामध्ये खोबरं टाकायचं आहे, ओलं खोबरं, आणि पाणी टाकून छान फाईन पेस्ट बनवायची आहे. याच्यामध्ये मीठ पण टाकू, चवीपुरतं मीठ आणि पाणी. अशा प्रकारे आपल्याला मिक्सी धरून घ्यायचं. मी तेच भांडं वापरलं आहे आणि आपण मिक्सी धरलेलं याच्यामध्ये आपण काढून घ्यायचं टबमध्ये. इथे आपण चटणी करणार आहोत. ओलं खोबरं, शेंगदाणे, हिरवी मिरची आणि मीठ, चवीपुरतं मीठ, भरपूर सारी कोथिंबीर आणि 2 लसूण पाकळी. तर आपली चटणी रेडी. तर मी पॅन ठेवला. पॅनला आपल्याला थोडं तेल लावून घ्यायचं. अशा प्रकारे छान लावून घ्यायचं पूर्ण. तवा आपला छान गरम झालेला आहे. आता आपल्याला बॅटर आहे ना सोडून द्यायचं आहे. बघू शकता. अशा प्रकारे छान टाकून घ्यायचं आणि थोडं झाकण ठेवूत आपण. मंद आचेवर छान शिजवून घेऊत. बघू शकता किती छान झाला आहे आपला डोसा. मी खालून पण एकदा छान भाजून घेते. चला तर मंडळी, ही रेसिपी आमच्याकडे खूप फेमस आहे, साऊथ इंडियन रेसिपी नीर डोसा. नक्की तुम्ही ट्राय करा. खूप साध्या सोप्या पद्धतीमध्ये नारळ आणि तांदूळ दोनच पदार्थापासून हा डोसा बनतो. बघू शकता. दुसरा पण डोसा टाकून घेते. आणि थोडं झाकण ठेवतो आपण. थोडं बॅटर आहे ना पातळच ठेवायचं आणि दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचं. छान पातळ पाहिजे याला बॅटर. दोन्ही साईडने छान परतून घ्यायचं. बघा मित्रांनो, आपली रेसिपी तयार झालेली आहे. फटाफट फटाफट, काही वेळ लागत नाही याला आणि खायला पण खूप छान. नक्की बनवा मी सांगितल्याप्रमाणे. बघू शकता खूप छान झालेली आहे. एकसारखे आलेले आहे सर्व नीर डोसा. आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. चटणी पण बनवली मी, ग्रीन चटणी, याच्यासोबत खूप छान असते. तर मी सांगितल्याप्रमाणे नक्की बनवा. परत भेटूत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, स्वतःची काळजी घ्या, त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. बघू शकता याप्रमाणे छान चटणी बनवायची.
धन्यवाद मित्रांनो.